सर्व मान्यवरांना लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्याची मी विनंती करते. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. मी सौ नूतन गुळगुळे फाउंडेशनची अध्यक्षा आपले सर्वांचे नूतन गुळगुळे फाउंडेशन आणि लोकसेवा संघ पार्ले यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करणार आहोत. त्यानंतर प्रार्थना आणि प्रास्ताविक होईल. प्रमुख अतिथी आणि मान्यवरांचा परिचय आणि स्वागत होईल. परिसस्पर्श या सदरातील पहिले पुष्प सक्षम गर्भधारणा ते सजग बालसंगोपन या विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादानंतर प्रश्न उत्तरे होतील. आजचे आपले प्रमुख पाहुणे दीपक घैसा सर मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करतील आणि वैद्यकीय शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभाताई चिरमुले आभार प्रदर्शन करतील आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. आता दीपप्रज्वलनासाठी मी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दीपक घैसा सर, लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर सर, लोकमान्य सेवा संघाचे संघ कार्यवाह श्री महेश काळे सर, नूतन गुळगुळे फाउंडेशनचे मुख्य आर्थिक सल्लागार श्री अमरनाथ तेंडुलकर सर, कैलासवासी शरद विनायक साठे वैद्यकीय केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभाताई चिरमुले ताईंना येण्याची विनंती करते. सर या दीपप्रज्वलन पार पडलेले आहे. डॉक्टर सुलभाताई चिरमुले यांना सर्व मान्यवरांना म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक घैसा सर, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे सर, डॉक्टर साधनाताई घैसास मॅडम, डॉक्टर शशिकांत वैद्य सर, डॉक्टर रश्मीताई फडणवीस मॅडम, डॉक्टर विद्याधर कुलकर्णी सर यांना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती करते.
कार्यक्रमाची सुरुवात आपण अर्थातच प्रार्थनेने करणार आहोत. वैद्यकीय केंद्राच्या कार्यवाह मानसीताई आपटे आणि डॉक्टर कलबाग दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यवाह प्रतिभाताई सराफ यांना प्रार्थनेसाठी आमंत्रित करते. पुण्यमयी दे आम्हास अक्षर वरदान, पुण्यमयी दे आम्हास अक्षर वरदान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. भेद धर्म भेद वंश भेद दूर, लाख लाख कंठातून आस एक सूर. जाती भेद धर्म भेद वंश भेद दूर, लाख लाख कंठातून आस एक सूर. करुणेशा शरणाशी नत हो विज्ञान, करुणेशा शरणाशी नत हो विज्ञान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. माणूस की धर्माचा अर्थ जाणतो, श्रमनिष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो. माणूस की धर्माचा अर्थ जाणतो, श्रमनिष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो. हे विश्वची घर अमुचे मंत्र हा महान, हे विश्वची घर अमुचे मंत्र हा महान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हास अक्षर वरदान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. धन्यवाद मानसीताई आणि प्रतिभाताई. आज आपण इथे सर्वजण नूतन गुळगुळे फाउंडेशन आणि लोकमान्य सेवा संघ पार्ले आयोजित परिसस्पर्श या सदरातील सक्षम गर्भधारणा ते सजग बालसंगोपन हे पहिले पुष्प ऐकण्यास जमलेलो आहोत. तत्पूर्वी लोकमान्य सेवा संघ संचालित डॉक्टर कलबाग दिव्यांग पुनर्वसन केंद्राबाबत आपण प्रतिभाताई सराफ यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया. प्रतिभाताई सराफ मॅडम. हॅलो. डॉक्टर कलबाग दिव्यांग पुनर्वसन केंद्र समाजातील दिव्यांग व्यक्तींची गरज ओळखून 27 जानेवारी 1997 रोजी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांच्या सहकार्याने मानसिक वय कमी असलेल्या 18 वर्षावरील दिव्यांग मुलांसाठी आमच्या या केंद्राची स्थापना झाली. या मुलांच्या बुद्धिमत्तेची पातळी, त्यांचा बुद्ध्यांक कमी असल्यामुळे मन एकाग्र करण्याचा अभाव, समजून कृती करण्याची क्षमता जरा कमी आणि अपुरा व्यक्तिमत्व विकास या बाबी किंवा या अडचणी लक्षात घेऊन संस्थेने आपल्या अभ्यासक्रमाची आखणी केली. दैनंदिन व्यवहारात मुलांना सक्षम बनवून त्यांच्या कुवतीनुसार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेत केला जातो. समाजात वावरताना इतरांशी योग्य पद्धतीने संपर्क आणि संवाद साधण्यासाठी मुलांचं संवाद कौशल्य, त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. मुलांना योगाभ्यास, नृत्य, चित्रकला, हस्तकला यांचा परिचय करून दिला जातो. त्यामुळे मुलांचा उत्साह साहजिकच वाढतो.
मणी, कागद आणि इतर साहित्याचा वापर करून दागिने, तोरणं, शोभेच्या वस्तू बनवणं इत्यादी गोष्टी शिकवल्यामुळे हात आणि डोळे यांचा समन्वय साधला जातो आणि त्याची एकाग्रता वाढण्यास नक्कीच मदत होते. शैक्षणिक सहल, विविध स्पर्धांमधील सहभाग, दुकानात जाऊन वस्तूंची खरेदी करणं, सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणं अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. सार्वजनिक ठिकाणी वावरायला, भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना अधिक सोपं जातं. संस्थेत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ इत्यादी सणवार तसंच मुलांचे वाढदिवस देखील आवर्जून साजरे केले जातात. कधी काही सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते किंवा महाविद्यालयातील मुलं येऊन मनोरंजनात्मक कार्यक्रम करतात, मुलांना काही नवीन गोष्टी शिकवतात. यामुळे केंद्रात नेहमी आनंदी, उत्साही वातावरण असतं. आमच्या केंद्रातील शिक्षिका, सेविका मुलांकडून अतिशय कौशल्याने आणि प्रेमाने सर्व उपक्रम करून घेतात. त्यात त्यांना आमच्या कार्यकारिणीचे सभासद तसेच स्वयंसेवक यांची नेहमीच साथ लाभते. असं म्हणतात ना, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आणि याची 100% प्रचिती आपण आमच्या केंद्रात आलात तर आपल्याला नक्कीच मिळेल. धन्यवाद. आता यानंतर NGF फाउंडेशनच्या सर्वेसर्वा नूतनताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या फाउंडेशनबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. आमचा मुलगा पुष्कर हा सेरेब्रल पॉल्सी चाइल्ड असल्यामुळे आम्ही तिघेही या दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहोत. पुष्करचे संगोपन करताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. इतर दिव्यांग मुले आणि त्यांचे पालक यांना मदतीचा हात देण्यासाठी नूतन गुळगुळे फाउंडेशनची स्थापना झाली. नूतन गुळगुळे फाउंडेशन गेली 12 वर्षे अखंड दिव्यांगांच्या सेवेत कार्यरत आहे. दिव्यांगांचे संगोपन, शिक्षण, पुनर्वसन, प्रशिक्षण, वैद्यकीय मदत, पालकांचे समुपदेशन असे आमचे कार्य बहुत करून ग्रामीण भागात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ग्रामीण भागातील एकल पालक असलेल्या मुलांचे पुनर्वसन व्हावे, या समाज घटकांना स्वावलंबी करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे आणि त्यांना सन्मानाचे जीवन बहाल करावे, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वानंद सेवा सदन या दिव्यांगांच्या वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रकल्पाची योजना आखली. यासाठी आम्ही आमच्या अर्नाळ्यातील राहता बंगला या प्रकल्पासाठी दिला असून पश्चिम मुंबईपासून अवघ्या 74 किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्नाळा या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावात नूतन गुळगुळे फाउंडेशनचे श्री स्वामी समर्थ शक्तिस्थान व स्वानंद सेवा सदनच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. अशा प्रकारचे भारतातले हे पहिलेच दिव्यांग फ्रेंडली वसतिगृह होणार आहे आणि इथे 0 ते 17 वर्षापर्यंतच्याच मुलांना राहण्याची परवानगी दिलेली आहे. ही दिव्यांग फ्रेंडली इमारत कार्यरत करायला आम्हाला अंदाजे 3 कोटी रुपये खर्च येणार असून CSR फंडिंग व आपल्यासारख्या दानशूर व्यक्तीमुळे आज या इमारतीचे 70% काम पूर्ण झाले आहे. 30% काम पुढील 4 महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल महामहिम श्री भगतसिंगजी कोश्यारी यांनी केले होते. ग्रामीण भागातील दिव्यांग व एकल पालकांच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय सहाय्यक होणार आहे. आपल्यासारख्या दानशूर वृत्तींच्या समाज घटकांकडून आर्थिक सहकार्याचे मी आवाहन करीत आहे. या इमारतीत ग्रामीण भागातील 100 दिव्यांग मुले व त्यांचे एकल पालक राहू शकतील. यात ग्रामीण भागातील तसेच आदिवासी व भटक्या विमुक्त जातीतील दिव्यांग मुलांना प्राधान्य दिले जाईल. या मुलांचे संगोपन आमची संस्था विनामूल्य करणार आहे. नूतन गुळगुळे फाउंडेशनला दिल्या जाणाऱ्या सर्व देणग्या ATG व CSR1 अंतर्गत येत असल्यामुळे देणगीदार आयकरातून सूट मिळण्यास पात्र आहेत. आजच्या पहिल्या पुष्पाचा सक्षम गर्भधारणा ते सजग बालसंगोपन हा विषय आपण का निवडला हे आता आपल्या लक्षात आले असेलच. आज आम्हाला आनंद होत आहे की लोकमान्य सेवा संघ पार्ले यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त विद्यमाने हे सदर सादर करण्याची संधी दिली. याबद्दल आम्ही लोकमान्य सेवा संघाच्या सर्व कार्यकारी मंडळाचे आभारी आहोत. आता आपण प्रमुख अतिथी आणि मान्यवरांचा परिचय करून त्याचे स्वागत करूया.
आजचे आपले प्रमुख पाहुणे दीपक घैसास सरांचा परिचय आपल्याला डॉक्टर मयूर जोशी करून देतील. मी डॉक्टर मयूर जोशी, मी आपल्या वैद्यकीय शाखेचा मेंबर आहे आणि LSSचा मेंबर आहे. पहिल्या पिढीतले नवीन यशस्वी उद्योजकांच्या यादीत ज्यांचं वरच्या क्रमांकावर गणना केली जाते, अस्सल पालेकर आणि मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेले दीपक घैसास यांची ओळख मी करून देतो. वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या सगळ्या क्षेत्रात तरुणाईला आदर्श ठरावे असे दीपक घैसास सर. पार्ले टिळक विद्यालयाहून SSCच्या बोर्डात क्रमांक पटवणारे आणि त्यानंतर प्रथम श्रेणीत BCom व नंतर चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटिंग आणि कंपनी सेक्रेटरी अशा वाणिज्य शाखेतील सर्व पदव्या प्राप्त केलेले सर हे लंडन बिझनेस स्कूलचेही माजी विद्यार्थी आहेत. 1987 सालापासून संगणक क्षेत्राशी निगडीत असणारे घैसास सर हे आयफ्लेक्स या भारतीय जागतिक कंपनीच्या तिघांपैकी एक प्रवर्तक. वृत्तसंस्था चालविणारे फ्लेक्सट्यूब नावाचे सॉफ्टवेअर उत्पादन या कंपनीने बनवून 600च्या वित्तसंस्थांवर विकले व 130च्या वर देशांवर ते कार्यान्वित आहेत. 4 कोटी रुपयांच्या भागभांडवलाने सुरू केलेली कंपनी 15 वर्षात 20,000 कोटींच्या रुपयांच्या मूल्यानं ओरॅकल या कंपनीला विकण्यात आली. कंपनीच्या व्हाईस चेअरमन असणाऱ्या घैसासांनी पुढे संगणक क्षेत्र सोडून जीवन तंत्रज्ञान उद्योगात पदार्पण केले. सध्या त्यांच्या 4 कंपन्या असून नवीन तंत्रज्ञानावर म्हणजे दातातील स्टर्न सेलवरही काम करत आहेत. 2001 सालीपासून आशिया खंडातील यशस्वी CFO म्हणून गौरवलेले घैसास सर अर्थविज्ञान व जीवतंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात संबंधित उद्योगांशी निगडीत आहेत. गेल्या 25 वर्षात 60च्या वर परदेशांना उद्योग संबंधित भेट देणारे दीपक घैसास सर NASSCOMच्या कार्यकारी मंडळ सदस्य आहेत आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, CII, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अशा विविध उद्योग संलग्न संस्थांच्या समित्यांवर त्यांनी काम केले आहे. वाचनाच्या दांडगे आवड असणारे सर गेले 20 वर्षात व्यवस्थापिकही शिक्षण देणाऱ्या भारतातील व परदेशातील संस्थांमध्ये अध्यापनाचे कामही करत आहेत. संगीताची खास करून भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असणारे घैसास सर स्वतः तबला वाजवतात. सामाजिक कार्यात प्रत्यक्ष उतरून अनेक धर्मदाय व शैक्षणिक संस्थांवर सल्लागार म्हणून ते कार्य करत आहेत. चंद्रपूर ते रत्नागिरीपर्यंत महाराष्ट्रात प्रत्यक्ष फिरून मुलांना मार्गदर्शन करणारे दीपक घैसास सर वृत्तपत्रातून स्तंभलेखनाचे तर दूरचित्रवाणीवरील आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील चर्चांमध्येही अनेकदा सहभागी होतात. सध्या कित्येक कोटी रुपयांचे फंड चालवणारे घैसास सर नवीन तरुण उद्योजकांना मार्गदर्शन काम करण्याचे उत्साहाने करत आहेत आणि IIT जबलपूर आणि IIT ग्वालियर यांचे ते चेअरपर्सन पण आहेत. अशा दीपक घैसास सर आणि तरुणाला रोल मॉडेल व आयडियल आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र टाइम्सनी कर्तृत्वान 50 मराठी माणसांचा यादीत सरांचं नाव घेतलं आहे आणि त्यात त्यांना गौरवित केलेलं आहे. सरांची ओळख करून देणं हा माझा मान आहे असं मी म्हणतो. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. घैसास सरांचे स्वागत मुकुंद चितळे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सौ साधनाताई घैसास यांचा परिचय लोकमान्य सेवा संघ पार्ल्यातील वैद्यकीय केंद्राच्या कार्यवाह मोहिनीताई जुवेकर करतील. नमस्कार, मी साधनाताईंचा थोडक्यात तुम्हाला आलेख सांगते आहे. त्यांचं शिक्षण BSc झुऑलॉजी मुंबई विद्यापीठ, MSc झुऑलॉजी मुंबई विद्यापीठ, PhD एम्प्लॉईड एंडोक्रोनॉलॉजी बायोलॉजी मुंबई विद्यापीठ. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यातील मुंबई युनिव्हर्सिटी मेरिट स्कॉलरशिप 1982 to 84, ज्युनियर रिसर्च फेलोशिप कॅन्सर रिसर्च सेंटर मुंबई, सीनियर रिसर्च फेलोशिप बिर्ला स्मारक कोश मुंबई. त्यांचा कामाचा आढावा खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. त्यांनी अनेक देशी विदेशी परिसंवादामध्ये प्रबंध वाचून दाखवलेले आहेत. 1984-90
एक्सपेरिमेंटल इंडक्शन ऑफ इसोफेगल ट्युमरस या विषयावर PhD प्रोजेक्ट केला आहे. 1991 to 2000 या काळात जुहू येथील स्वामी प्रकाशानंद आयुर्वेदिक रिसर्च सेंटरमध्ये सिनियर रिसर्च ऑफिसर म्हणून काम केले आहे. 1995 पासून ICMR प्रोजेक्टमध्ये रिसर्च असोसिएशन म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी जॉईंट अकॅडमिक डिरेक्टर आणि जॉईंट प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणून काम केले. 2000 to 2002 जून MRL रॅनबॅक्सी या कंपनीमध्ये सायटोजेनेटिक्स विभागात सायंटिफिक ऑफिसर आणि सायटोजेनेटिक्स मुंबई म्हणून काम केले आहे त्यांनी. जुलै 2002 ते 2007 डॉक्टर हेमा पुरंदरे सेंटर ऑफ जेनेटिक हेल्थ केअर बांद्रा येथे कन्सल्टंट सायटोजेनेसिस्ट टेक्निकल एक्सपर्ट आणि ऑर्थोराइज्ड सिग्नेटरी NBAL मध्ये कार्यरत होत्या. 2008 पासून SDGS जेनेटिक सेंटरमध्ये फाउंडर डायरेक्टर म्हणून अजूनही त्या कार्यरत आहेत आणि हे सेंटर आपल्या विलेपार्ल्यात येथे आहे. धन्यवाद. डॉक्टर साधनाताईंचे स्वागत डॉक्टर सुलभाताई चिरमुले मॅडम करतील. डॉक्टर शशिकांत वैद्य यांचा परिचय डॉक्टर मयूर जोशी करतील. नमस्कार सर. आजचे आपले आदरणीय पाहुणे डॉक्टर शशिकांत वैद्य एक नावाजलेले बालरोगतज्ञ पिडियाट्रिशियन म्हणून गेले 45 वर्ष यशस्वीरित्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहेत. आणि त्यांनी MBBS आणि MD डिग्री नायर हॉस्पिटलमधून घेतली आणि त्यानंतर DCH डिग्री त्यांनी सायन हॉस्पिटलमधून प्राप्त केली. डॉक्टर वैद्य यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये रजिस्ट्रार AMO या पदावर त्यांनी काम केलं. तसंच टीचर म्हणून ते नायर हॉस्पिटल व वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ते काम करत होते. सध्या डॉक्टर वैद्य ऑनरी पिडियाट्रिशियन म्हणून नानावटी हॉस्पिटलला आणि सूर्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल तिथे कार्यरत आहेत. आपल्या वैद्यकीय क्षेत्राबरोबर डॉक्टर वैद्यांनी इतर कलाही क्षेत्रात आपल्या काही नैपुण्य दाखवलं आहे. म्हणजे म्युझिक, फोटोग्राफी, पेंटिंग या सर्व क्षेत्रात आपली आवड जोपासली आहे. आणि ही आवड केवळ हाऊस या शब्द म्हणावा असं नाही आहे, पण तेवढी मर्यादित नाही आहे तेवढं. पण त्यात त्यांच्या 2 पेंटिंग्स एक्झिबिशन्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळतं की नुसती ते हाऊस म्हणून त्यांनी केलेलं नाही की. आणि श्वास या नावाने त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केले आहे. असे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व आज आपले समोर आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच भेटलो त्यामुळे त्यांचं स्वागत करणं हा माझा बहुमान आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. त्यांचे स्वागत करायला लोकमान्य सेवा संघ पार्ले कार्याध्यक्ष उदय तारदळकर सरांना मी विनंती करते. डॉक्टर रश्मीताई फडणवीस यांचा परिचय लोकमान्य सेवा संघ पार्ल्याच्या वैद्यकीय केंद्राच्या कार्यवाह मानसीताई आपटे करतील. नमस्कार. डॉक्टर रश्मी फडणवीस ह्यांचा परिचय करून देणं मी माझं अगदी अहोभाग्य समजते आणि खूप चांगली संधी पण समजते. त्या नामांकित गायनाकॉलॉजिस्ट तर आहेतच, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रात त्यांनी MD आणि DGO व DFG हे पण त्यांनी क्वालिफिकेशन प्राप्त केलं आहे. वेगवेगळ्या आरोग्याशी निगडीत सर्व संस्थेमधून महत्त्वाची पदे भूषविली आहेत व आज तागायत निष्ठेने मनोभावे आपली सेवा देत आहेत. त्यांनी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये काही काळ रिसर्च अधिकारी पदावर नोकरी केली. पुढे 1980 ते 1983 दरम्यान विरार येथील संजीवनी इस्पितळामध्ये मानद स्त्रीरोग तज्ज्ञ पदावर काम करत असतानाच खार वांद्रे परिसरात स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्यामुळे वसई, विरार, अर्नाळा तसेच वांद्रे, खार व सांताक्रूज परिसरातील स्त्री रुग्णांना रश्मीताईंचा आधार वाटू लागला. पुढे रश्मीताईंनी स्त्रीरोगशास्त्रातील शल्य तंत्रज्ञानाचा विशेष अभ्यासक्रम जर्मनीतून यशस्वीपणे पूर्ण केला. खूप चांगलं. तर मलासुद्धा अभिमान आहे, कारण
मी पण त्यांच्याकडं पेशंट म्हणून ॲज माझ्या मुलाच्या वेळेला त्यांची पेशंट होते. त्यांच्याकडं बघूनच अर्धा रोग कमी होतो असं मला वाटतं. 1984 सालानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे विरार येथील रुग्णसेवेला विराम देऊन त्यांनी अंधेरी येथील जीवन विकास केंद्रात मानस स्त्रीरोगतज्ञ व प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी स्वीकारली. ती आज तागायत डॉक्टर रश्मींच्या ज्ञानाचा आणि रुग्णसेवेचा लाभ पार्लेकरांना झाला आहे तो अगदी बहुमोल आहे. डॉक्टर रश्मी एक प्रभावी वक्त्या असून दूरदर्शन, आकाशवाणी तसेच खाजगी अनेक वाहिन्यांच्या आरोग्य संपदा, नमस्कार अल्फा, हॅलो डॉक्टर, कौटुंबिक स्वास्थ्य अशा विविध कार्यक्रमाद्वारे स्त्री आरोग्याबद्दलची माहिती प्रेक्षक आणि श्रोत्यांपर्यंत प्रभावी शैलीतून पोचविली आहे. डॉक्टर रश्मी सृजनशील लेखिकाही असून त्यांनी अनेक दैनिक व साप्ताहिकांमधून स्तंभलेखन केलेलं आहे. डॉक्टर रश्मींचे अंकुरला वृक्ष हे पुस्तक पण प्रकाशित होऊन त्याचं हिंदीमध्ये सुद्धा अनुवादित झालेलं आहे. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रकाशित झाला आहे आणि ते बरेच खपले पण आहेत. गेली 6 वर्ष रश्मीताईंनी एका प्रसिद्ध दिवाळी अंकाचे संपादक म्हणून अतिशय समर्थपणे काम केलेलं आहे. यावर्षी त्यांच्या या जीवन ज्योत दिवाळी अंकाला उत्कृष्ट अंकाचे पारितोषिक मुंबई मराठी वृत्तपत्र लेखन संघाने जाहीर केला आहे. भारतातील अनेक नैसर्गिक आपत्तींमधून वैद्यकीय पथकांमधून त्यांनी निस्वार्थ रुग्णसेवा केली आहे. आज डॉक्टर रश्मी भारतीय स्त्री संघटना या संस्थेत स्त्री आरोग्यविषयक उपक्रम राबवितात. त्यांना 1 मिनिटसुद्धा वेळ नसतो. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या सेवेमध्ये गर्क असतात. ती मेडिकल सेवा असो, जनसेवा असो का आपल्या शाखेच्या कार्यक्रमांची सेवा असो, त्या सर्व ह्याच्यामध्ये त्या अगदी निपुणतेने काम करतात. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार आधी करणाऱ्या डॉक्टर रश्मी सर्वार्थाने एक यशस्वी डॉक्टर तर आहेतच, परंतु अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार जागरूक नागरिकसुद्धा आहेत बरं का. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. डॉक्टर रश्मीताईंचे स्वागत करायला NGFचे मुख्य आर्थिक सल्लागार श्री अमरनाथ तेंडुलकर सरांना मी विनंती करते. डॉक्टर विद्याधर कुलकर्णी यांचा परिचय मानसीताई आपटे करतील. नमस्कार. पुनश्च एक अत्यंत हरहुन्नरी व डायनॅमिक डॉक्टर विद्याधर कुलकर्णी हे आमचेच आहेत बरं का. दर रविवारी ते इथे वॅक्सिनेशन सेंटरवर उपस्थित असतात आणि रश्मीताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतो. तर डॉक्टर विद्याधर कुलकर्णी यांचा परिचय करून द्यायला सुद्धा मला खूप खूप आनंद वाटतो आहे. त्यांनी MBBSची पदवी GS मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटलमधून प्राप्त केली. गेली 43 वर्ष ते फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत आहेत इथंच पार्ल्यामध्ये. रोटरी क्लब ऑफ अंधेरी ह्याचे ते फाउंडर मेंबर आहेत. ज्येष्ठ नागरिक क्लबचे पण फाउंडर मेंबर आहेत जे अंधेरीमध्ये आहे. खूप सारे सेवाभावी आरोग्याशी निगडीत मेडिकल कॅम्प्स त्यांनी आयोजित केले आहेत व यशस्वीपणे ते पार पण केलेले आहेत. जवाहर, तलासरी, विक्रमगड आदिवासी भागात जाऊन वैद्यकीय सेवा त्यांनी दिलेली आहे आणि कायम हसतमुखाने ते पेशंट्सच्या सामोरी जातात. रोटरी क्लब हॅज ऑनर्ड हिम विथ प्रेस्टिजियस अवॉर्ड ऑफ पॉल हॅरिस अवॉर्ड. मागील 35 वर्ष ते सत्यसाई संस्थेबरोबर काम करीत आहेत. डॉक्टर कुलकर्णी, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत व आम्हाला अभिमान वाटतो. डॉक्टर विद्याधर कुलकर्णी यांचा स्वागत करायला मी लोकमान्य सेवा संघ पार्ले यांचे संघ कार्यवाह महेश काळे सरांना विनंती करते. आपल्या श्रोतृवर्गामध्ये
पार्ल्याचे सिनियर फॅमिली डॉक्टर बोरकर उपस्थित आहेत. संघ कार्यवाह श्री उदय तारदाळकर यांना मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. तसंच आपल्या सर्वांच्या परिचयाचे श्री देवेंद्र पेम हे देखील उपस्थित आहेत. संघ कार्यवाह श्री महेश काळे यांना मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. दिलासाच्या अध्यक्षा आणि कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश श्रीमती बागेश्रीताई पारीख आज उपस्थित आहेत. NGFचे श्री अमरेंद्र तेंडुलकर यांना मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. आपण आता परिसंवादाला सुरुवात करूया. परिसंवादाची सर्व सूत्रे मी आता डॉक्टर विद्याधर कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करते.